का नेमकी परिस्थिती ओढावली आहे? नाही, हे दुःखद आहे. म्हणजे हा काही अनपेक्षित आहे आमच्या दृष्टिकोनातून इतका कमी आकडा येणं आणि त्याचबरोबर थोरात साहेब असतील किंवा जे काही आमचे नेते सगळी मंडळी ती पिछाडीवर असणं याचं विश्लेषण निश्चितपणे आम्ही करू आणि पुन्हा राखेतनं फिनिक्स पक्षाप्रमाणे भरी घेऊ हा आमचा दुर्दम्य आत्मविश्वास निश्चित आहे. प्रश्न एवढाच आहे की ह्यामध्ये जनतेनं काय विचार केला आहे ह्याचं देखील मला असं वाटतं की थोडासा म्हणजे या संदर्भामध्ये वैषम्य वाटतं. याचं कारण असं की विरोधी पक्ष हा टिकवणं देखील जनतेची जबाबदारी असते. कारण सत्ताधाऱ्यांना सत्ता देताना विरोधी पक्ष तितका सक्षम राहील या पद्धतीनं राहिलं पाहिजे आणि आता ज्या पद्धतीचा निकाल येतो त्यातनं विरोधी पक्ष नेता देखील होणं हे कठीण होणार आहे आणि ह्याचे दुष्परिणाम ही जनतेला भोगावे लागतात. किंवा कुठलाही सत्ताधारी ज्या वेळेला एक तंत्राने वागायला लागतो त्याला वाटतं की एकसंधपणे आम्हाला सत्ता आली आणि त्याच्यावर अंकुश जर ठेवणारा जर विरोधी पक्ष नसेल तर त्याचं नुकसान हे जनतेचं होतं. आम्हाला हे याचं दुर्दैव आहे या पद्धतीनं निकाल येणं आणि निश्चितपणे म्हणजे ह्याचं दुःख राहील. राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा ज्या रीतीने पराभूत झाला होता लोकसभेत ते त्यांनी भलतंच मनाला लावून घेतलं होतं आणि तिथे कुठेतरी बाळासाहेब थोरातांना याची किंमत त्यांच्या मतदारसंघात चुकवावी लागेल का असं वाटत होतं. ते खरं होताना दिसतं आहे. दुसरं असं काँग्रेसचे अनेक बडे नेते फक्त काँग्रेसचेच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आज अचानक पराभवाला सामोरं जात आहेत. बाळासाहेब पाटील त्यांचा कोणाशीही वाद नाही, अत्यंत समन्वयाने चालणारा नेता. पृथ्वीराज चव्हाण जे विधानसभेत असणं हा विधानसभेचा गौरव आहे, हे सगळे का पराभूत होत आहेत याचं खोलात जाऊन चिंतन करायची वेळ आहे. ते फक्त कोणाला तरी दूषणं देऊन कोणीतरी आमचे पक्ष फोडतं, मोदी असे आहेत म्हणून होत नसतं. पक्ष बांधणी सातत्याने करा.